नमस्कार, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर। मी आपल्या सगळ्यांना आज गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि गुढीपाडव्याबद्दल थोडंसं महत्त्व सांगतो। गुढीपाडवा म्हटलं की आपल्याला फक्त सण आठवतो किंवा आपल्याला गुढीपाडव्याबद्दल अध्यात्मातली माहिती आहे, सगळ्या गोष्टींची माहिती आहे। पण तुम्हाला आरोग्याशी गुढीपाडव्याचा काय संबंध आहे हे कधी विचार केलाय का? कधी बघितलं का? गुढी का बरं उभं करत असतील किंवा गुढी नेमकं ते बांबूच का त्याला वापरतात किंवा असं बघायला गेलं तर कडुलिंबाचे डहाळे का लावतात किंवा गूळ, कडुलिंब आणि हरभऱ्याची डाळ याचा प्रसाद करून का वाटतात? चाफ्याच्या फुलांची माळ करून आपण गुढीला का लावतो? याचा कधी विचार केलाय का आपण? तर याचा आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे। कारण गुढीपाडवा म्हटलं तर एप्रिल महिन्यामध्ये येतो आणि एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यांमध्ये उन्हाचा खूप तडाखा असतो आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण बाहेरून उन्हातानातून आलो, कुठं दमून भागून आलो की डायरेक्ट काय करतो, हल्ली तर फ्रीजमधली बॉटल काढतात गार पाण्याची, थंड पाण्याची आणि डायरेक्ट प्यायला सुरू करतात। तर असं न करता पूर्वी बघा कसं असायचं, आज आपल्याला ते परत या सणाच्या निमित्तानं आठवण करून द्यायला लागतात की अशा गोष्टी करू नयेत। उन्हातानातून आलात तर गुळाचा कडा खा, 2 मिनटं थांबा आणि त्यानंतर आपलं रेग्युलर म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे ते तुम्ही प्यावं त्याच्यावरती। यामुळे काय होतं की डिहायड्रेशन होत नाही, पोट विकार होत नाहीत, पोटदुखी असेल। या दिवसात बघा उन्हाळ्याचा त्रासही खूप होतो, म्हणजे सारखं वारंवार लघवीला आल्यासारखं होणं आणि लघवीला गेल्यानंतर पुरेशी लघवी होत नाही किंवा मग त्याच्यामुळं खूप पोटात दुखणे, मूतखड्याचा त्रास असेल किंवा आणि बरेच त्रास असे होतात जेणेकरून ज्या त्रासाने आपण त्रस्त होतो आणि उन्हाळ्यामध्ये मुळात एनर्जीच कमी राहिलेली असते। उन्हामुळे आपली एनर्जी खूप लॉस झालेली असते, सगळ्या कॅलरीज ऑटोमॅटिक बर्न होत असतात, विटॅमिन डी बऱ्याच काय गोष्टी आपल्याला शरीरात कमी पडायला लागतात आणि त्यामुळे शरीर आपलं आधीच थकून गेलेलं असतं। त्यात या दिवसांमध्ये काय होतं की अन्न कमी आणि पाणी जास्त जातं आपल्याला, पण त्या मानानं आऊट म्हटलं तर फक्त घामातूनच होतं, लघवीतून पिवळी लघवी होणे वगैरे असे बरेच प्रकार होतात आणि ह्या सगळ्या त्रासाने आपण त्रस्त होतो आणि दवाखान्याची वाट धरतो आणि हे त्रास उन्हाळ्यात होणं हे साहजिकच आहे। पण त्याच्यावरती एक चांगला मार्ग म्हटलात तर आजपासून विनंती करेन की बाहेरून जर तुम्ही कुठून आलात, उन्हातानातून आलात किंवा कुठेही बाहेरून आलात तर आधी गुळाचा खडा खा आणि त्याच्यावरती पाणी प्या। ह्या पोटदुखींचा त्रास असेल, कृमींचा त्रास असेल, म्हणजे पोटात बऱ्याच या दिवसात कृमी जास्त वाढतात किंवा कृमींचा त्रास होतो, लहान मुलांना तर खूपच बघा म्हणजे पोटशूळ म्हणतो आपण तशा पद्धतीनं असतं आणि पाणी जास्त पिल्यामुळं पोटात असं म्हणजे नळ भरल्यासारखे झालेले असतात। तर हे सगळं जर आपल्याला व्यवस्थित आपली तब्येत सांभाळायची असेल, पचनक्रिया जर व्यवस्थित चालवायची असतील, पोट विकार जर आपल्याला होऊ नयेत असं वाटत असेल तर आजपासून ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही बाहेरून आलात की पहिला गुळाचा खडा खा। आता तुम्ही शुगर वगैरे आहे असं जर म्हणत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा पुढं आपल्याला दिलेला आहे, पण उन्हातून आल्यानंतर किंवा दमून भागून आल्यानंतर पहिला गुळाचा खडा खा आणि मग तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी तुम्ही पिऊ शकता। तर अशा पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि या सगळ्याची आठवण करून देण्यासाठी गुढीपाडवा हे आरोग्याशी रिलेटेड असलेला सण आहे असं मी या माध्यमातून सांगेन। त्याचबरोबर बघा की कडुलिंबाचं काय महत्त्व असेल तर कसं की उन्हामुळे ना शुगर बॉडीमध्ये खूप वाढते आणि या दिवसांमध्ये शुगरचा त्रासही खूप होतो, उन्हाचा त्रास होतो आणि अशा वेळेस आपल्याला चक्कर येणे किंवा पित्त वाढणे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या या दिवसांमध्ये होतात आणि हे जर होऊ नये असं वाटत असेल किंवा या दिवसांमध्ये रक्तदोष खूप वाढतात। रक्तामध्ये कसं असतं की काही घटक असतात, म्हणजे पेशी कमी होणे, पेशी वाढणे, ह्या अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं। पाणी जरी पिलं तरी घामातून खूप गेल्यामुळं ते आपल्याला पुरेसा शरीरात सगळ्या पाण्याचा वापर नीट होत नाही। त्यात या दिवसांमध्ये आपल्याला थकान जास्त असते आणि त्यामुळे सगळ्याच म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्या बॉडीमध्ये ज्या मशिनरी आहेत, ज्या आपल्याला म्हणजे रक्त तयार करणारे असेल किंवा जे सर्क्युलेशन नीट चालणार असेल, हृदय असेल, तर या सगळ्यांवरती उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप वाईट परिणाम झालेला असतो आणि या दिवसांमध्ये आपल्याला हृदयाची काळजी घ्यायची असेल, आपला मेंदू शांत ठेवायचा असेल, आपल्याला
खूप म्हणजे बघा की मेंदू शांत ठेवण्यासाठी, शुगर मेंटेन ठेवण्यासाठी किंवा शुगरचा त्रास आयुष्यात होऊच नाही अशासाठी, किंवा या दिवसांमध्ये बघा की हातापायांची धग होणे, रक्त शुद्ध करण्यासाठी आपल्याला हे एक कडुलिंबाचा पानाचा खूप चांगला उपयोग होतो. कडुलिंबाची पानं म्हणजे आज तेही या निमित्तानं आठवण करून देतात की कडुलिंबाचे डहाळे जसे आपण गुढीला अडकवतो त्याच पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये जर समजा या दिवसांमध्ये हॉलमध्ये असेल किंवा तुमच्या कुठेही बेडरूममध्ये असेल तर कडुलिंबाच्या झाडाचा एक ढाळा, छोटासा ढाळा जरी तुम्ही तिथं अडकवलात तरी त्या रूमचं टेम्परेचर एकदम नॉर्मल राहतं, किंवा त्यात येणारे जंतू, विषाणू किंवा काही या दिवसात होणारे व्हायरल जर काय असेल तर त्या कडुलिंबाच्या पानांमुळं ते सगळं नाहीच होतं, निघून जातं. त्याचा स्मेल राहिल्यामुळं, त्याचा तिथं गंध दरवळल्यामुळे त्यामुळं आपल्याला तिथला कोणत्याही प्रकारे कुठल्या जंतूचा, विषाणूचा त्रास होत नाही. इवन तुम्हाला मच्छरांचा त्राससुद्धा या कडुलिंबाच्या पानामुळे होत नाही. कडुलिंबाची एक 5 ते 6 पानं रोज जर संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर विस्तवावरती ठेवलीत तर त्याच्या धुमीने, त्याच्या जी धूप येते त्या धूपमुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारे मच्छर असोत किंवा अन्य काय असोत हे काही त्याचा त्रास होत नाही. ऑक्सिजनची मात्रा बॉडीमध्ये व्यवस्थित ठेवणे, ब्लड सर्क्युलेशन नीट चालवणे आणि त्याचबरोबर तुम्हाला नेहमी उत्साही ठेवण्याचं काम, शुगर मेंटेन ठेवण्याचं काम हे कडुलिंबाची पानं करत असतात. त्यामुळे तुम्ही या दिवसांमध्ये जरी समजा रोज सकाळी उठल्याबरोबर 2 कडुलिंबाची पानं जरी चावून घालात, एप्रिल मेमध्ये, जूनच्या सुरुवातीला मला वाटते पहिल्या आठवड्यापासून हळूहळू पावसाची सुरुवात होतेच, घाडगुड धाडधूड सुरू झालं असतं, पण तोपर्यंत तुम्ही हे कडुलिंबाच्या पानांचं करू शकता तुमचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, स्किन चांगली राखण्यासाठी. कारण या दिवसांमध्ये स्किन प्रॉब्लेम पण खूप होतात आणि ते स्किन प्रॉब्लेम कमी करावे असे वाटत असतील तर तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला कडुलिंबाच्या पानाचा ह्यात चांगला उपयोग होतो. आता त्याचसोबत तुम्ही म्हणणार की त्याच्यात हरभऱ्याची डाळ का घालत असतील, तर हरभऱ्याची डाळ पण कसं होतं की या दिवसांमध्ये कॅल्शियमची गरज खूप असते. मेंदूंचे आजार होणे ह्या समस्या ह्या उन्हाळ्यामध्ये खूप उद्भवतात. डोकं दुखणे किंवा माथा उठणे असं प्रकार म्हणतात बघा, किंवा नेहमी आपण असं त्रस्त असल्यासारखं असतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. हे एक ट्रेस आलेला असतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, उन्हामुळं असो किंवा शरीराचा विकनेस असेल याच्यामुळे जो एक थकान आलेली असते आणि त्याच्यामुळं काय होतं की या दिवसांमध्ये उष्णतेनं बॉडीमध्ये कॅल्शियमची गरज खूप असते आणि या दिवसातच नेमकं कॅल्शियम कमी व्हायला लागतं. तर ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्याचं काम हरभरा करतो. मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हरभरा हा कॅल्शियमसाठी खरंच खूप छान आहे. हरभरा भाजून खाल्ल्यानंतर बघा की आता तर कसं आहे की ती पार्टीज करतात, हुरडा पार्टी वगैरे म्हणतात बघा, पण पूर्वी ना हे हरभरा भाजून खाल्ल्यानंतर जी ताकद येते म्हणजे लहान मुलांना तर खरंच उंची वाढण्यासाठी, तब्येत छान राहण्यासाठी, कोटा साफ होण्यासाठी, कारण या दिवसांमध्ये कोटाही खूप म्हणावं तसा साफ होत नाही, तर या सगळ्यांसाठी हरभऱ्याच्या डाळीचा उपयोग खूप चांगला होतो. हरभरा जो असतो त्याचा उपयोग खूप चांगला होतो. म्हणून बघा की या दिवसांमध्ये तुम्ही हरभरा भाजून खाणं खरंच खूप गरजेचं आहे. त्याही गोष्टीची आठवण करून देण्यासाठी मला असं वाटते की हा सण आपल्याला खूप उपयोगी पडतो आणि या सणाच्या माध्यमातून आपण आरोग्याचं खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊ शकतो. त्याचबरोबर या दिवसांमध्ये मूळव्याधीचा एक त्रास खूप होतो बघा. मूळव्याध म्हटलं की बऱ्याच लोकांच्या अंगावरती शहारे येतात, कारण कसं असतं मूळव्याध म्हटलं तर अवघड जाग्याचं दुखणं येतं, सांगताही येत नाही, सहनही होत नाही असा प्रकार असतो आणि त्यामुळं काय होतं की माणसं अजूनही त्रस्त होतात. एकतर या दिवसांमध्ये रक्त कमीच असायला लागतं, व्हायला लागतं आणि त्यातून जर समजा चुकून माकून मूळव्याध झालं किंवा रक्त जर जायला लागलं तर त्यामुळं तर माणसांना म्हणजे पर्याय राहत नाही, अगदी हॉस्पिटलाइज व्हायला लागतं आणि तेव्हा म्हणजे खरंच आपले खूप शरीराचं, पैशाचं तर नुकसान होतंच होतं, वेळेचंही होतं, त्याबरोबर शरीराचंही नुकसान खूप होतं. परमेश्वराने हे दिलेलं शरीर आहे हे खूप छान प्रकारे आपण सांभाळलं पाहिजे आणि हे जर समजा आपल्याला पोटविकार होऊ नयेत, कृमी होऊ नयेत किंवा मूळव्याध वगैरे होऊ नये असं जर वाटत असेल, कारण उन्हाळ्यामध्ये खूप या गोष्टींचा त्रास होतो, सारखं तहान होणे, ह्या सगळ्यापासून असो, शुगरपासून असो, तुम्हाला जर लांब राहायचं असेल तर तुम्ही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जर मूळव्याध वगैरे हे होऊ नये वाटत असेल किंवा आता यदाकदाचित झालंही असेल तर त्यासाठी चाफ्याच्या फुलांचा उपयोग खूप छान प्रकारे होतो. चाफ्याची रोज 2 फुलं जर तुम्ही चावून खाल्लात तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी रक्त पडणं बंद होतं आणि 21 दिवस जर तुम्ही केलात तर 21 दिवसांमध्ये तुम्हाला किमान परत एक वर्षभर तरी किमान तुम्हाला कुठल्याही प्रकारे मूळव्याधीचा त्रास होणार नाही. पचन संस्थेवरती हे खूप छान प्रकारे काम करतं. तुमची डायजेस्टिंग सिस्टीम आहे ही एकदम ओके करून तुम्हाला एकदम छान करून देतं आणि चाफ्याचा फुलांचा उपयोग हा खरंच खूप, आणि चाफा तसं बघायला गेलं तर स्किन प्रॉब्लेमसाठी पण खूप चालतो. म्हणजे तुमच्या त्वचावरती बघा की या दिवसात त्वचा टॅन होणे म्हणजे जळणे म्हणतो आपण, बर्न होणे,
हे जे प्रकार आहेत किंवा त्वचेचे विकार होतात, इचिंग होणे, रिंग येणे, त्यांना खाज सुटणे किंवा पिंपल्स येणे, मुरमं येणे, घामोळे येणे, हे घामामुळं अति घाम जाणे, हे सगळं धोक्याच्या ज्या गोष्टी आहेत याच्यापासून लांब राखतं तो आपल्याला चाफा राखतो बघा. म्हणून चाफा आपल्याला चाफ्याच्या फुलांच्या, कारण परमेश्वरानं सगळं दिलेलं आहे बघा. उन्हाळ्यात चाफ्याची फुलं जास्त मिळतात, तर ही उन्हाळ्यात तुम्ही ही चाफ्याच्या फुलांचा उपयोग, तुम्हाला पाठीवरच्या घामोळ्या असू द्यात, पिंपल्स असू द्यात किंवा अन्य बरेच बघा की पित्तामुळं जे आपल्याला साईड इफेक्ट होतात, तर ते म्हणजे त्वचेवरती जे रॅशेस येणं, काय काय होणं किंवा या दिवसात त्वचा फाटू शकते, बऱ्याच लोकांना स्ट्रेच मार्क येतात, तर हे सगळं घालवण्याचं काम किंवा हे सगळं त्वचा मेंटेन ठेवण्याचं काम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मूळव्याधीसाठी खूप छान प्रकारे हा चाफ्याचा उपयोग होतो. आणि चाफा हा तुम्ही या दिवसात, तेही 21 दिवस करायचं आहे फक्त. तुम्हाला बघा परत वर्षभर कोणत्याही प्रकारचे स्किन प्रॉब्लेम होणार नाहीत, रिंग येणार नाहीत. ते रिंगचं कसं असतं, इचिंग होत होत ते वाढत जातं, मोठ्या होत जातात आणि नंतर मग असं की बऱ्याच लोकांना कमरेच्या खाली किंवा बऱ्याच लोकांना विविध म्हणजे न सांगता येणाऱ्या ठिकाणीसुद्धा बऱ्याच लोकांना इचिंग होणं आणि त्याच्यातून ते इचिंग जर व्हायला लागलं तर त्याला खाजवण्यापलीकडे काही पर्याय राहत नाही आणि अशा वेळेस मग माणसाला काय दुरावस्था होऊन जाते ते ज्यांना आहे तेच हे समजू शकतात. तर अशा लोकांनी चाफ्याच्या फुलांचा उपयोग करावा आणि त्यानुसार त्यांनी आपलं आरोग्य जपावं. असा हा आरोग्यदायी, आरोग्यासाठी एक पर्वणी म्हणणारा हा सण, हा गुढीपाडवा, याचा आपण नैसर्गिकदृष्ट्यासुद्धा विचार करावा, आरोग्याच्या दृष्टीने विचार करावा. आणि सगळ्यांना एक विनंती आहे की आजपासून एक नवीन संकल्प, नवीन वर्षाचा नवीन संकल्प म्हणून आजपासून एक ठरवायचं की यावर्षी मी बाकीचं काय कमी करेन, पण सगळ्यात जास्त सांभाळेन ते शरीर सांभाळेन. शरीर, कारण ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे आणि ही तुम्ही सांभाळा. आणि याच्यासाठी आमच्या तोडकर संजीवनीकडून तुम्हाला भरभरून साथ मिळेल. तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही आरोग्याची काळजी करू नका, चिंता करू नका आणि तोडकर संजीवनी नेहमी तुमच्यासोबत राहील अशा छान छान छोट्या घरगुती उपायांमधून. आणि अगदीच काय वाटत असेल आपल्याला तर व्हिजिट घेण्यासाठी किंवा माझी भेट घ्यावी अशी बऱ्याच लोकांना वाटतं. बऱ्याच लोकांचं असं मत असतं की फोन लागत नाहीत किंवा तुमची अपॉइंटमेंट मिळत नाही. तर अपॉइंटमेंट मिळण्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. मी पुणा किंवा कोल्हापूर हे सोडून दुसरं कुठंही जात नाही. तुम्ही आलात तरी माझ्याकडे जवळपास 250-300 लोकांची टीम आहे, जे सगळेच स्वागत तोडकर आहेत, जे सगळेच तुमच्यासाठी खूप छान काम करतील. तुम्हाला बरं करण्यासाठी आमची टीम काम करते. आता पुण्यामध्ये जास्त करून मी असतो, कोल्हापूरमध्ये माझ्या मिसेस असतात. आम्ही दोघंही सेवेसाठीच काम करतो. मी भेटलो काय आणि त्या भेटल्या काय, वेगळं असं काहीच नाही. तर तुम्ही येऊ शकता, आम्हाला तुमची सेवा करायची संधी तुम्ही देऊ शकता आणि एकदा नक्की व्हिजिट द्या आणि आमचं खरोखर आम्हाला एक भाग्य मिळवून द्या की तुमची सेवा करण्याचं. तर या निमित्तानं पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देईन आणि तुम्ही 100 साल जिओ आणि ते पण हेल्दी जिओ, अगदी निरोगी राहून जगा आणि निरोगी राहण्याचा हा मानस आहे यावर्षी आपण करू. आणि परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करेन की हा मानस आपला यावर्षीचा परमेश्वर पूर्ण करू, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू आणि सगळ्यांना निरोगी ठेवू, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद.